आपला आवाज कोकण 24 तास। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातील 10 लाख गोविंदांचा विमा उतरवण्याचा पहिला ऐतिहासिक निर्णय घेत प्रो दहीहंडी उत्सव सुरू केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। काही लोकांनी पराक्रम केला होता, पण नियतीच्या आणि परमेश्वराच्या मनामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणे होतं, परंतु ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देशातला पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सगळ्या सणांवरचे निर्बंध बाजूला केले आणि आपला गोपाळकाला हा मोठ्या ताकदीनं आपण साजरा केला। दुसऱ्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही प्रो गोविंदा स्पर्धा सुरू केली आणि त्या प्रो गोविंदा स्पर्धा सुरू करत असताना मला या सगळ्या गोविंदांचं माहिती नाही, परंतु महाराष्ट्रातल्या 10 लाख गोविंदांचा विमा उतरवण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलं, मागच्या वर्षी देखील केलं आणि यावर्षी देखील केलं। त्याच्यामुळं गोविंदा आपला सण जरी असला, त्याच्यामधला हा कमानी रचायचा आपला खेळ आहे, हा खेळ देखील सुरक्षित असला पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि तोच निर्णय या सरकारनं देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे नेला। मला अजूनही गोविंदांना विनंती करायची आहे, आमच्याकडे एक आमचे उपविभाग प्रमुख काम करतात संदीप ढवळे म्हणून, जो आपण जय जवान संघ बघतो, जय जवान संघानं जे स्पेनचं रेकॉर्ड मोडलं असं आपण म्हणतो 10 थर लावून, तो संदीप ढवळे शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम करतो। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिपळूण येथे प्रो दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्या पद्धतीने शिस्तीप्रिय मनोरे उतरवले जात आहेत। कारण की मित्रांनो, या दहीहंडीच्या उंचीपेक्षा या गोविंदांच्या जिद्दीची उंची खूप मोठी आहे। एकदा अधिराज जगाजवळ एका जोरदार काय झालं पाहिजे, हिंदू एकता केमराज गोविंद पदक हारणे धाकटी गोळीबार। अतिशय सुरेख या स्पर्धेच्या दरम्यान बोलताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी हा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात खेळला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत गोविंदा पथकांना शुभेच्छा देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या गोविंदामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चळवळ आपल्याला जर उभी करायची असेल तर या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या टीमला आणणं आवश्यक आहे, त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे। मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्याची मुलं 7 सेकंदामध्ये 5 थर लावत आहेत, आपण सगळ्याच्या कॉम्पिटिशनला उतरू आणि भविष्यामध्ये 11 थर लावल्याशिवाय रत्नागिरी जिल्हा गप्प बसणार नाही, एवढी ताकद या गोविंदांच्या मंडळातनं आपण निर्माण करणं गरजेचं आहे। आणि म्हणून या खेळाकडे नुसता खेळ म्हणून न बघता, या खेळाकडे नुसतं प्राईज म्हणून न बघता, बक्षीस म्हणून न बघता,
याच्यातनं आम्हाला काहीतरी विक्रम करायचा आहे आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव जगभरामध्ये प्रसिद्ध करायचं आहे. अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये गोविंदा पथकर जर घेणार असतील तर या राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या सगळ्या तरुण सहकाऱ्यांबरोबर उदय सामंत नक्की आहे हा शब्द या स्पर्धेच्या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा उमेशजी तुमचं मनापासून कौतुक करतो. वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देतोच, पण तुम्ही आज असं एक ऐतिहासिक काम केलं आहे. ज्या स्वर्गीय आमदार नाना जोशी साहेबांनी या चिपळूणचं नाव या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये 7 समुद्रापलीकडे त्यांच्या मराठीतून नेलं होतं, त्यांच्या वाणीतून नेलं होतं, त्या लोकप्रतिनिधीच्या नावानं आज तुम्ही रस्ता निर्माण करताय. ही देखील चिपळूणकर वासियांची अभिमानाची बाब आहे, गर्वाची बाब आहे आणि त्याच्यासाठी देखील तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.